रामकृष्ण हरी. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन आणि नामदेव महाराज सख्य भक्तीचं प्रतीक नामदेव महाराज. आणि असे नामदेव महाराज ज्यांच्या हातून सखा पांडुरंग रोज दूध पित होता, त्यांच्या पाठीपुढे पांडुरंग फिरत होता, ते नामदेव महाराज माऊलींबद्दल ज्ञानेश्वर महाराजांबद्दल काय सुंदर सांगतायत. ऐका. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, जगी सूर्य जैसे प्रकाशले, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञान देव, धन्य तो निधान ज्ञान देव, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी, आले लोटांगणी चांग देव, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, प्रत्यक्ष पैठणी भट्टी केला वाद, बोलविला वेद म्हैशी पुत्रा, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, सोहम सुकृताचा सोडून या गाठी, केली से मराठी गीता देवी, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, नामा म्हणे सर्व सुकृतुलाही जे, नामा म्हणे सर्व सुकृतलाही जे, एक वेळा जाई जे अलंकावरती, धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान, धन्य तो निधान ज्ञान देव. संत श्रेष्ठ नामदेव महाराज प्रेम भांडारी नामा, असे नामदेव महाराज माऊलींचं अतिशय सुंदर हृदयापासून त्यांचं वर्णन सांगतायत. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे, ब्रह्मा विष्णू महेश, सोपान काका ब्रह्मदेव, निवृत्तीनाथ महेश भगवान शिव आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, असे तीन देवांचे तीन ठसे ज्यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसत होते, असे हे तिन्ही भावंड त्यांच्याबद्दल महाराज सांगतायत. धन्य तो निधान ज्ञानदेव, उपजदाच ज्ञानी हे वर्म जाणोनी. हे उपजदाच ज्ञानी आहेत. हे 1400 वर्ष जगलेले तपोनिधी चांगदेव महाराजांना जेव्हा कळलं तेव्हा ते लोटांगण घेतलं त्यांनी त्यांच्या समोर. किती मोठे सांगता येत नाही, कल्पनाही करता येत नाही. 1400 वर्ष ज्ञानाच्या जोरावर, तपाच्या जोरावर ज्यांनी समाजाला ज्ञान दिलं, समाजामध्ये एक त्यांची ओळख निर्माण झाली होती, असे चांगदेव महाराज ते सुद्धा त्यांना लोटांगणी झाले. पैठणला प्रत्यक्ष भट्ट
त्यांच्याबरोबर वाद झाला. कशा करता? देव कुणामध्ये आहे, कुणाला अधिकार आहे, कुणाला अधिकार नाही. माणसाला अधिकार असणं साहजिकच आहे, पण प्राण्याला सुद्धा त्या तत्वापर्यंत पोचण्याचा अधिकार आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलवून तो प्रसिद्ध केला. महिषापुत्रा रेड्याच्या मुलाच्या तोंडून बोलवून प्रसिद्ध केला. सोहम सुकृताच्या सोडून या गाठी. सोहम आपलं स्वतःच, माझं स्वतःच सुकृत कशामध्ये आहे हे कुठेतरी मला वाटतं भाषेमध्ये बांधून ठेवलं होतं का. त्या भाषेचं गाठोड सोडलं आणि केलीसे मराठी गीता देवी. महान जो ग्रंथ आहे भगवत गीता संस्कृत मध्ये होती. ती संस्कृत भाषेतून महाराजांनी 56 भाषेमध्ये तिचा प्रसार झाला. एका मराठी भाषेमध्ये आल्यामुळे त्याच्यावरचं तत्वचिंतन महाराजांनी आईसारखं मांडलं. 700 ओव्या गीतेमध्ये, 18,000 ओव्या महाराजांनी इथे ज्ञानेश्वरीच्या रूममध्ये. काय ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, काय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, काय भगवान श्रीकृष्णाचं प्रेम अर्जुनावरती आहे. किती प्रेम, किती प्रेम. आईचं मुलावरती प्रेम असावं जसं वय झाल्यावरती एखाद्या मातोश्रीला मूल व्हावं आणि ते मूल झाल्यावरती त्या वय झालेल्या मातेला आनंद व्हावा. त्याला कुठं ठेवू, कुठं नको, ठेवू, कुठं नको. अशा माझ्या भगवान श्रीकृष्णाला अर्जुन हे मूल झालं आणि त्याला किती किती प्रेम करावं, काय काय सांगावं. आमचे महाराज सांगतात आपलं देवावर किती प्रेम आहे हे सांगता येत नाही. आहे की नाही हेही कळत नाही, कारण आपलं प्रेम हे विषयाचं आहे. पण देवाचं प्रेम आपल्यावरती आहे हे संतांच्या अनुभूतीतून आपल्याला भोगता येतं. आणि गुरु अनुग्रह झाला, सद्गुरूची कृपा झाली, त्याचा अनुभव क्षणोक्षणी येतो. मायबाप्पाचं किती प्रेम आहे. तुकाराम महाराज सांगतात, चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलवितो हरिवीण, चालवी बोलावी एक नारायण. असे तुकाराम महाराज म्हणतात. अहो हे मी बोलतोय हे सुद्धा माझ्या त्या पांडुरंगाचं माझ्यावरच कृपा प्रेम आहे. हे पण हे कृपेशिवाय कळलं नसतं मला. हे नामा म्हणे सर्व सुकृत लाहीजे, एक वेळा जायचे. म्हणून नामदेव महाराज असं तुमच्या जीवनाचं सुकृत जर तुमच्या बरोबर असेल तर एकदा त्या समाधीस्थळी अलंकावती म्हणजे आळंदीला अलंकापूर एकदा जा रे अलंकापुरा, जन्म येर जार चुकवा. अशा ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या या समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणावरती माझे हे काही मनोगत व्यक्त करत आहे. रामकृष्ण हरी.